दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तशा सज्जनापासून पाहता गुण मिळेची ना दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठ्ठल हात पाय ही चंदन परिसा नाही न गुडिंग दिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या गुरुपरंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून असा हा परमपवित्र दिवस या अनुषंगाने आपल्या या परिसरामध्ये या भागामध्ये चालत आलेला अत्यंत महत्त्वाचा असा हा वार्षिक उत्सव वार्षिक सप्ताह हरिनाम सप्ताह आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवशी सेवेसाठी घेतलेला अभंग अत्यंत गोड असा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा 3 चरणाचा अभंग आणि अभंगाच्या माध्यमातून सज्जन पुरुष या जगतामध्ये किती उपयुक्त आहेत त्यांची उपयुक्तता या जगतामध्ये कशी टिकून आहे आणि त्या उपयुक्तताबद्दल आपल्याला सांगत असताना तुकोबारायांनी इथे एक दृष्टांत खर्च केलेला नाही आहे तर त्याच्यासाठी 4 दृष्टांत खर्चही केलेली आहे. थोडासा आपण विचार आपण जर करायला लागतो एखादी व्यक्ती ज्यावेळेस आपल्या जवळ असते आणि जवळ असल्यानंतर त्याची किंमत आपल्याला मात्र कळत नाही किंवा ते आपल्याला समजत नाही लक्षात. पण विशेषत्वाने ती व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतर ती व्यक्ती किती महान असते त्याचा अनुभव मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला तो यायला लागतो. आणि त्या अनुषंगाने भगवंतांची जी निर्मिती आहे या जगतामध्ये जर सर्वात उत्कृष्ट निर्मिती जर कोणती असेल तर मानव निर्मिती भगवंताची सर्वात उत्कृष्ट निर्मिती आहे. विठ्ठल पाहत असताना भगवंतांनी तर या सृष्टीची रचना त्यांनी खूप सुंदररित्या केली आहे. तिथे कुठेही वाद नाहीये तिथे कुठेही शंका घेण्याचं काही कारण नाही बरं का. म्हणून या जगतामध्ये आपण पाहत असताना काही जण अनेक प्रकारे मात्र शंका कुशंका घेतात.
पण या सृष्टीच्या बाबतीमध्ये पाहत असताना आपल्याला कुठेही शंका घ्यायची नाही आणि त्यातल्या त्यात भगवंतांनी ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्या वस्तूचा विचार वगैरे करत असताना त्यातल्या त्यात सर्वात त्यांची उत्कृष्ट निर्मिती जर कोणती असेल तर ती मानव निर्मिती आहे. असं जर मी कीर्तनाच्या माध्यमातून बोलायला लागलो तर ते खोटं ठरणार नाही किंवा ते वावगं ठरणार नाही बरं का. कारण का भगवंताने अनेकांना तिथे जन्माला घातले, अनेक लोकांना त्यांनी जन्माला घातलेलं आहे. पण असताना सुद्धा इथे तुकोबाराने जे सज्जन पुरुषांबद्दल जे आपल्याला जे काही सांगून जातात, विशेषत्वाने आपण विचार आपण जर करायला लागलो मग सगळेजणच आपण त्या परमात्म्याचे आपण लेकरं नाही आहेत का. निश्चित रूपाने आपण जर पाहायला गेलो तर त्या भगवंताचे आपण लेकरं आहोत, निश्चित रूपाने त्या भगवंताचे आपण अंश आहोत. पण अंश असताना मग काही जणांची शंका अशी उत्पन्न होते की बाबा तुम्ही भगवंताचे सगळे मुलं बाळं म्हणता, पण एकाकडे जर आपण जर पाहायला गेलो तर त्याची नीतिमत्ता ही किती घसरलेली आहे आपल्याला पाहायला सापडते. एका बाजूला जर आपण जर पाहायला गेलो तर तीच माणसं असतात की या जगाला दुःख देण्यासाठीच त्यांचा जन्म झालाय का असं जिथे वाटायला लागतं. आणि महाराज तुम्ही इथे लगेच बोलून जातात की बाबा जे भगवंतांनी जी निर्मिती केलेली ते मानवाची आणि ती सर्वात श्रेष्ठ आहे. पण असताना सुद्धा पण मग काही जणांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला सापडतं की बाबा त्यांचं जे आचरण आहे ते इतकं उच्च दर्जाचं असतं आणि काही जणांच्या बाबतीमध्ये पाहत असताना ते आचरण जे असतं अत्यंत हीन दर्जाचं असं आचरण असतं. पण ज्यावेळेस आपण 4 युगाचा आपण जर विचार जर आपण जर करायला लागलो तर या कलियुगामध्ये धर्माचे 3 पाय मात्र कापले गेलेले आहेत आणि धर्म या कलियुगामध्ये केवळ एका पायावरती मात्र तो उभा आहे बरं का. एका पायावरती तो उभा आहे. पण धर्म एव हतो हंती धर्मो रक्षंती रक्षिताः म्हणून सांगून जातात की बाबा ज्यावेळेस आपण धर्माचं आपण रक्षण करतो तर निश्चित रूपाने धर्म सुद्धा आपल्याला अनेक प्रकारे तो आपलं रक्षण करतो, हे मात्र सर्वश्रुत आहे. पण तुकोबारायांना खास करून इथे जे काही संत महात्म्यांबद्दल जे काही इथे विवरण करायचं आहे सांगायचं आहे, पण दृष्टांताच्या माध्यमातून तुकोबारा इथे का बोलतात याचा थोडासा आपल्याला विचार आपल्याला करायला पाहिजे बरं का. विचार वगैरे करत असताना आज माणसाच्या बाबतीमध्ये तो माणूस हा कसा श्रेष्ठ ठरतो थोडासा हा विचार करा. कारण केवळ माणूस आहे म्हणून तो श्रेष्ठ नाहीये, तर त्याच्याजवळ जी चांगली सद्गुणं आहेत त्या सद्गुणांच्या माध्यमातूनच हा जीव हा जगतामध्ये तो सर्वश्रेष्ठ ठरतो बरं का. आज आपण थोडासा रावणाचा विचार करा, कारण अनेक कीर्तनामध्ये मी रावणाचा दृष्टांत थोडाफार तर मी मागे पुढे का होईना मी देत असतो. कारण त्या व्यक्तीबद्दल मला अनेक प्रकारे मात्र एक आकर्षण आहे बरं का रावणाबद्दल. तुम्ही म्हणता रावणाबद्दल तुम्हाला आकर्षण कसं काय आहे याचा विचार करत असताना त्याचा आपल्या चांगल्या गुणांचा त्याचा विचार करायचा आहे, त्याच्या वाईट गुणांचा विचार करायचा नाहीये. विठ्ठल तशा नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या 2 बाजूचा विचार आपण करत असताना माणसाच्या बाबतीमध्ये पाहत असताना एक त्याची बाजू चांगली असते आणि एक मात्र त्याची बाजू काळवंडलेली असते बरं का. संसारातल्या व्यक्तीबद्दल असं मी बोलून जातो म्हणून एखादा म्हणतो तू जास्त काही मला बोलू नकोस, तू काही धुतलेल्या तांदळासारखा तू काही स्वच्छ आहेस का, तू जास्त काही बोलायचं नाही. विठ्ठल तांदळासारखा स्वच्छ असणं याचा अर्थ काय आहे, जिथे सांगून जातात की या प्रपंचामध्ये संसारामध्ये तो जीव आहे, अनेक प्रकारे मात्र तो त्याचं जे आचरण आहे काही वेळेला मात्र त्याचं भ्रष्ट होऊन जातं पाहून जातो बरं का. पण इथे जे काही रावणाबद्दल इथे मी बोलतोय तर बोलत असताना त्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण का वाटतं तर त्याचं कारण एकच आहे की जगतामध्ये एवढी मोठी सत्ता त्याच्याकडे होती, त्याचं मात्र त्याने ऐश्वर्य मात्र तो अनेक अंगाने तो भोगून गेला बरं का. आज रावणाच्या बाबतीमध्ये पाहत असताना त्याच्या किती बायका होत्या, आज याचा विचार करत असताना किती बायकांचा तो मालक होता, 80,000 बायकांचा तो मालक होता. विठ्ठल 80,000 बायका रावणाच्या होत्या बरं का. आपल्याला एक बायको आपल्याला बरोबर पुरवता येत नाही आणि रावणाच्या बाबतीमध्ये पाहत असताना 80,000 बायका होत्या. आज थोडासा विचार करा. पण आपण त्याची एक बाजू जर आपण जर सोडली, पण जगतामध्ये जर शिवपूजा जर करायची असेल तर शिवपूजेसाठी आपल्याला जर आदर्श कोणाचा घ्यावा लागेल तर निश्चित रूपाने मात्र त्या रावणाचा आपल्याला आदर्श हा घ्यावा लागतो बरं का. शिवपूजा किंवा शंकराची महादेवाची पूजा हे कसं करावं हे जर आपल्या जगाला
दाखवून देणारा कोण आहे तर निश्चित रूपाने मात्र तो रावणच आहे बरं का. रावणच आहे. साक्षात त्यांनी आत्मलिंग जे प्राप्त करून घेतलं हे कोणाच्या सामर्थ्यामुळे तर त्याच्या त्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे मात्र त्यांनी तो प्राप्त करून घेतला. अनेक अंगाने मात्र तुम्ही त्याचा तिथे विचार करा. मायावी विद्या जर पाहायचा असेल तर निश्चित रूपाने त्याच्याकडे मायाविद्या त्याच्याकडे होती. निश्चित रूपाने मंत्रतंत्राची विद्या जर आपल्याला जर पाहायचं असेल तर निश्चित त्याच्याकडे इतकी ती मोठी विद्या होती. त्या मंत्राच्या माध्यमातून तो भल्या भल्यांना मात्र तो पाणी पाजवला इतकं सामर्थ्य त्याच्याकडे होतं. पण सर्व काही असताना एक बाजू त्याची इतकी चांगली असताना मग तो का नासला गेला याचा थोडासा विचार करा. दूध हे अत्यंत चांगलं आहे. दूध हे अत्यंत पवित्र आहे. माणसाने आजच्या काळामध्ये तर निश्चित रूपाने दूध हे प्यायलाच पाहिजे, प्राशन हे करायलाच पाहिजे. पण त्या दुधामध्ये जर कोणी मिठाचा खडा जर घातला तर ते दूध मात्र कोणी प्राशन करत नाही. ते दूध मात्र नासून जातं बरं का. रावणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालं. तो इतका उच्च कुळातला होता, चांगल्या कुळातला होता, ब्राह्मण कुळातला होता. पण केवळ ज्यावेळेस त्याचं आचरण भ्रष्ट झालं मात्र त्याचं सर्व काही तिथं पतन झालं बरं का. त्याच्यासाठी एक छोटाशा त्या शिळ्याचा दृष्टांत मी देऊन जातो. मोठी अशी शिळा आहे आणि ती शिळा मात्र हलता हलत नाही जागेवरून. आणि त्या शिळेला आपल्याला एखाद्या मोठ्या शिखरावरती जर घेऊन जायचं असेल तर निश्चित रूपाने आपल्याला अनेक अंगाने प्रयास कष्ट वगैरे करावे लागतात बरं का. कारण का ती शिळा त्या मोठ्या शिखरावरती घेऊन जायचं असेल तर खूप प्रयत्न करावे लागतात, खूप आपल्याला ताकद लावावी लागते. आणि ती शिळा मात्र त्यावेळेला त्या शिखरावरती जाऊन उभी राहते, तिथे थांबते. पण त्या शिळेला त्या शिखरावरनं जर खाली जर आणायचं असेल तर आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत, फक्त दे धक्का करावा लागतो. विठ्ठल जोर लगा के हैसा. जसं एखाद्या वेळेस एखादी वस्तू जर पुढे ढकलली जात नाही तर म्हणतो आपण जोर लगा के हैसा, जोर लगा के हैसा. आता हा दृष्टांत माझा शिळेचा इथे संपला. दृष्टांत संपला. हा शिळेचा दृष्टांत इथे मी का दिला याचा थोडासा विचार तुम्ही करा. शिळेला खालून आपण वर घेऊन जात असताना प्रयास करावा लागला, पण वरून खाली आणताना मात्र काही करावं लागलं नाही. छोटासा एक धक्का द्यावा लागला. इतक्या त्या शिखरावरून शिळा मात्र खाली गडगडत आली आणि मग मात्र ती पायथ्याशी तिथे पडून राहिली. दृष्टांत माझा संपला. या बाबतीमध्ये सांगत असताना आपल्याला जर शिखरावरती जर जायचं असेल तर सद्गुणांच्या माध्यमातून आपल्याला एक एक पायरी मात्र आचरण करत आपल्याला त्या शिखरापर्यंत माणूस जाऊ शकतो. आचरणयुक्त जर असेल तर तो त्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. आणि ज्या दिवशी शिखरावरती गेल्यानंतर ज्यावेळेस तो आचरण भ्रष्ट होतो म्हणजे याचा अर्थ आचरण सोडून टाकतो, वर गेलेल्या शिखरावरनं तो खाली यायला त्याला वेळ लागत नाही. विठ्ठल शिखरावरती तो गेलेला आहे. शिखरावरती तो पोहोचलेला, उच्च शिखरावरती गेलेला आहे. त्याच्यापर्यंत आजूबाजूला कोणी जाऊ शकत नाही. पण अशा शिखरावरती पोहोचल्यानंतर यशाच्या शिखरावरती, इथे थोडासा आपण शब्द हा वापरू, यशाच्या शिखरावरती गेल्यानंतर मग माणसाला अनेक प्रकारे जो अहंकार आहे तो अहंकार मात्र त्याला स्पर्श करतो. अनेक प्रकारे जो आहे तो एक मीपणा मात्र तो त्याला तिथे स्पर्श करतो. आणि केल्यानंतर ज्यावेळेस ते सर्व आचरण तो सोडतो, श्रवण सोडतो, भक्ती सोडतो, उपासना सोडतो, साधना तो सोडतो. आणि या सर्व गोष्टी सोडल्यानंतर वरून त्याला गडगडत म्हणजे परत त्याला खाली यायला मात्र वेळ लागत नाही. हेच मात्र त्या आचरणाच्या बाबतीतनं मला इथे सांगायचं आहे. म्हणून माणसाची मुळामध्ये जी किंमत आहे तर केवळ त्याच्या नावामुळे नाहीये, तर केवळ त्याच्या आचरणातनं माणूस हा कसा आहे मात्र आपल्याला पाहायला सापडतं बरं का. थोडासा तुम्ही तिथे विचार करा. म्हणून मग संत महात्म्यांजवळ हे कोणतं आचरण होतं तर याचा विचार आपण जर करत असताना संत महात्मे जे काही या जगतामध्ये संत महात्मे या विश्वामध्ये जे काही जगले आचरणयुक्त मात्र ते जगत असताना परोपकाराच्या भावनेतनं मात्र ते जगलेले आहेत बरं का. अहो मला सांगा, माणसाने कुठपर्यंत कमवावं किंवा कुठपर्यंत माणूस हा कमवत राहावा. आणि ज्यावेळेस त्याच्या शेवटच्या काळामध्ये तो येतो, वानप्रस्थामध्ये तिथे येतो आणि वानप्रस्थामध्ये आल्यानंतर मात्र अनेक गोष्टींचा माणसाला मात्र त्याग करावा लागतो बरं का. पण माणसाचं तिथे नियोजनच नसतं. पण शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तो अनेक अंगाने स्वतःसाठी तो कमवतो, स्वतःच्या स्वार्थासाठी कमवतो, स्वतःच्या कुटुंबियांसाठी जिथे कमवतो. पण सांगत असताना संत महात्मे जे काही जिथे कमवतात
ते मात्र ते कमवून मात्र जगाला मात्र मुक्त हस्ताने मात्र ते वाटून देतात बरं का. पण संतांच्या जगण्यामध्ये आणि सज्जन पुरुषांच्या जगण्यामध्ये आणि सामान्य व्यक्तीच्या जगण्यामध्ये जर अंतर जर काय आहे, सामान्य माणूस तो जगतो स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो, स्वतःच्या कुटुंबियासाठी जगतो. पण संत महात्मे आणि सज्जन पुरुषाच्या बाबतीमध्ये पाहत असताना संत महात्मे जे जगतात पण विश्वाच्या कल्याणासाठी मात्र ते जगतात बरं का. हे मात्र महत् असं आपल्याला अंतर आपल्याला सामान्य व्यक्तीमध्ये आणि त्या संत महात्म्यामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून तुकोबाराय जे काही आपल्याला दृष्टांताच्या माध्यमातून इथे सज्जन पुरुषाच्या बाबतीमध्ये, सज्जन म्हणजे कोण आहे, जे संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सरळ 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 काही दृष्टांत आपल्यासमोर ठेवतात आणि त्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला सहज त्यांची महत्ता काय आहे, त्यांचं महत्व काय आहे हे मात्र आपल्याला सांगून जातात बरं का. म्हणून माणसाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहतो त्याच्याजवळ 10 गुणांपैकी, सद्गुणांपैकी 8 किंवा 9 सद्गुण असतील आणि एक जर दुर्गुण जर असेल, ते एक दुर्गुण किंवा ते अवगुण जे आहे ते अवगुण 9 सद्गुणांना मात्र तिथे तो नाश करून टाकतो बरं का. एका शब्दातच इथे मला सांगायचं आहे, पण जगाच्या पाठीवरती आज इतकी मोठी मोठी सगळी मंडळी होऊन गेली. आज त्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहत असताना त्यांच्या सद्गुणांचाही आपण इथे समुच्चयाच्याबद्दल आपण सांगून जातो आणि त्या व्यक्तीच्या वाईट गुणाबद्दल सुद्धा आपण तिथे सांगून जातो बरं का. मग ह्या संत महात्मे ह्या जगतामध्ये इथे जन्मून आज जगासाठी काय केले, थोडासा इथे विचार आपल्याला करायला पाहिजे बरं का. कारण काय आहे, आज परोपकारासाठी आज माणूस जर तो जगत नसेल तर त्याच्या जीवनाला मात्र तिथे काही अर्थ राहत नाही बरं का. अनेक वेळा त्या सोन्याचा दृष्टांत देत असताना जसं त्या सोन्याच्या बाबतीमध्ये मी जिथे सांगून जातो, सोनं जे आहे ते शेवटपर्यंत ते सोनंच असतं आणि पितळ ते आहे ते शेवटपर्यंत पितळच असतं. त्या पितळ्याला किती जरी तुम्ही सोन्याची लखाकी जरी देण्याचा जरी प्रयत्न केलात पण ते मात्र सोनं होऊ शकत नाही. त्या अनुषंगाने तुम्ही कितीही तिथे अवगुण धरून जर सेवा जर तिथे करायला लागलात तर निश्चित रूपाने आपण त्या परमात्म्यापर्यंत मात्र तो जीव जाऊ शकत नाही. अनेक अंगाने मात्र आपण सांगू शकतो बरं का. म्हणून त्या सोन्याच्या बाबतीमध्ये सांगून जातात, कारण का सोन्याची किंमत मात्र खूप आहे, खूप आहे. आजच्या काळामध्ये असा जर आपण जर भाव जर सोन्याचा जर बघितला तर आज कुठल्या कुठे भाव हा गेलेला आहे. काही जण सांगून जातात, आमच्या लग्नाच्या वेळेला बरं का 500 रुपये तोळ्याने तिथे सोनं आम्हाला मिळायचं, 300 रुपयांनी मिळायचं, इथपासून तिथे सांगत राहायचे बरं का. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सोन्याचा भाव मात्र पुढे चालून तो काही कमी होणार नाही, पुढे चालून मात्र तो तसाच वाढत जाणार आहे. विठ्ठल माणूस हा श्रेष्ठ तो ठरतो, तो त्याच्या सद्गुणांमुळे तो मात्र तो श्रेष्ठ ठरतो बरं का. म्हणून अनेक अंगाने माणसाची कशा प्रकारे आपण परीक्षा घ्यायची आज आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे सोन्याची परीक्षा जर कोणी जर ठरवलं की बाबा सोन्याची परीक्षा आपल्याला करायची आहे तर एखाद्या सामान्य व्यक्तीकडे जर आपण जर गेलो आणि त्या सोनं हे खरं आहे का हो, सोनं हे खरं आहे का हो, तो मागे पुढे असं बघेल आणि तपासेल आणि सांगेल की बाबा हे सोनं खरं आहे, सोनं खरं आहे. पण जो माणूस सोन्याची पारख करू शकणार नाही, आपण त्याच्याकडे गेल्यानंतर ते सोनं आपल्याला किती जरी सोनं हे खरं सांगण्याचा जरी प्रयास केला ते सोनं हे खरं असू शकतं का, थोडासा विचार करा. म्हणून सोनं जे आहे त्याची पारख ही कशी असते तर निश्चित रूपाने त्या सोनाराकडेच आपल्याला तिथे जावं लागतं आणि गेल्यानंतर त्याला जर विचारलं हे सोनं खरं आहे का, तो म्हणतो तुम्ही आमच्या समोर इथे बसा आणि सोनं खरं आहे का खोटं मी तुम्हाला लगेच 5 मिनिटात तुम्हाला त्याचं परीक्षण करून जिथे सांगतो. परीक्षण याचा अर्थ काय आहे, परीक्षा याचा अर्थ काय आहे, ते खरं आहे का खोटं आहे हे ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं त्याला परीक्षण म्हणतात. विठ्ठल परीक्षण किंवा परीक्षा याचा अर्थ काय आहे की ती वस्तू खरी आहे का खोटी आहे, खोटी आहे का खरी आहे, हे चाचपणी करण्याचं जे माध्यम आहे त्याला असं आपण परीक्षण जिथे म्हणतो बरं का, परीक्षण आपण म्हणतो. म्हणून त्याच्यासाठी आज ते सोनं आहे आणि त्या सोन्याला तो म्हणतो तुम्ही माझ्यासमोर बसा आणि सोन्याच्या बाबतीमध्ये मी सांगून जातो हे सोनं खरं आहे का खोटं आहे, खोटं आहे का खरं आहे. म्हणून अगोदर त्या अशा त्या धातूला मात्र तो काय करतो, अगोदर अनेक अंगाने मात्र त्याला तापवतो. आद्य शंकराचार्य वेदांताच्या ग्रंथामध्ये सांगून जातात की माणूस जो आहे त्याची इंद्रिय शांत करायला पाहिजे बरं का, त्याचं मन हे शांत करायला पाहिजे. तपोबी क्षीण पापानाम
शांतानाम वितरागिणाम. तोपर्यंत माणूस हा तप करत नाही तोपर्यंत त्याची इंद्रिय तरी कशी शांत होणार त्याचा तुम्ही तिथे विचार करा. एखाद्याला सांगितलं की बाबा तुम्ही इथे डोळे मिटून काही करू नका, डोळे मिटून इथे बसा आणि ध्यानस्थ तुम्ही राहा, आणि असं म्हटल्यानंतर इथे 5 मिनिटाच्या वर सुद्धा तिथे कोणी बसणार नाही. कारण का, माणूस वरून जरी शांत दिसला पण आतून मात्र तो शांत नसतो. म्हणून अनेक वेळा माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून मी बोलून गेलो, जिथे माणूस आहे तिथेच प्रदूषण भरलेलं आहे. विठ्ठल भरलेलं आहे. म्हणून त्या धातूला, त्या सोन्यासारख्या धातूला तो अग्नीमध्ये असं तप्त करतो, तापवतो. लक्षात घ्या. केवळ एक प्रकारे पाहत असताना त्या एका परीक्षणमुळे त्याचं सोन्याचं जे खरंपण आहे ते खरंपण अजून कसोटीला उतरलेलं नाहीये, त्याला तापवलेलं आहे. दुसरा म्हणतो की बाबा याला तापवलात ना, याच्यावरती तुम्ही काय करा, याच्यावरती घाव घाला, याच्यावरती तुम्ही त्याला हातोडा घाला. दुसरं परीक्षण झालं, एक परीक्षा पास झाली, दुसऱ्या परीक्षेला पुढे जावं लागतं. दुसरी परीक्षा आपण उत्तीर्ण झालो, तिसऱ्या परीक्षेला त्या धातूला काय करावं लागतं, खिंचावं लागतं, ताणावं लागतं. तिसऱ्या परीक्षेमध्ये पास झाला. आणि चौथं परीक्षण सांगितलेलं आहे त्या धातूला मात्र तिथे कापून काढावं लागतं. हे जसे 4 परीक्षा जिथे सांगितलेल्या आहेत त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा ही कशावरनं होते तर त्याच्या आचरणावरनं माणसाची परीक्षा होते. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य, कीर्तनकार तुम्हाला दिसणारे इथे खूप चांगले आचरणवाले दिसतात, क्षमा मागून बोलतो. कीर्तनकार इथे चांगले दिसतात. कीर्तन करणं चांगलं आहे का? निश्चित रूपाने कीर्तन करणं चांगलं आहे. कीर्तनाची सेवा करणं हे चांगलं आहे. पण नुसतं कीर्तन करणं चांगलं आहे असं म्हणत नाही, त्याच्या मागे कीर्तन करण्याचं आचरण असणं त्याच्यापेक्षा चांगलं आहे. विठ्ठल त्यावेळेस आपण पाश्चात्य देशांचं तत्वज्ञान बघतो आणि आपलं तत्वज्ञान बघतो, त्याच्यामध्ये अंतर काय तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का. पाश्चात्य तत्वज्ञान काय सांगून जातं आणि आपल्या भारताचं तत्वज्ञान, आपल्या देशाचं तत्वज्ञान काय सांगतं, नीट ऐका. आपल्याकडे तत्वज्ञानाला तिथे केवळ बडबड नाहीये, केवळ पोपटपंची नाहीये, किंवा नुसतंच सांगणं नाहीये. परदेशातल्या त्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथे बौद्धिक पातळी मात्र तुमची चांगली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठे वादच नाहीये. पण केवळ बौद्धिक पातळीवरून तो व्यक्ती किती महान आहे तिथे सांगितलं जातं. भारत, नीट ऐका, शब्दांकडे लक्ष द्या. केवळ बौद्धिक पातळीवरून तो किती श्रेष्ठ आहे सांगितला जातो. आमच्याकडे केवळ बौद्धिक म्हणजे आमच्याकडे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे केवळ बौद्धिक पातळीचा इथे विचार करायचा नाहीये, तर आचरणयुक्त त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. विठ्ठल पातळी केवळ तत्वज्ञानाच्या गोष्टी आपण बोलून तिथे माणूस हा तिथे श्रेष्ठ ठरत नाही. लक्षात घ्या. म्हणून इथे जी कसोटी आहे, कसोटी मात्र त्या माणसाची कसोटी, इथे जी कसोटी आहे त्या मानवाची कसोटी, इथे जी कसोटी आहे त्या सज्जन पुरुषाची कसोटी. म्हणून अनेक संत महात्म्यांचा जो आदर्श आहे तो आपल्या दृष्टीसमोर तुम्ही ठेवा. आज अनेक या तरुण पिढीकडे जर पाहत असताना आपण जिथे पाहून जातो, नीट ऐका, आज त्यांच्या समोर जे आदर्श आहेत, क्षमा मागून मी बोलायला लागतो, त्यांच्या समोरचा जो आदर्श आहे तो आदर्श कोण आहे? एखादा व्यक्ती जो चित्रपटामध्ये काम करतो, नाटकात तो काम करतो, नाटकात काम करतो, ठीक आहे, त्याच्याकडे त्याची क्षमता आहे, लोकांना रिझवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. नाटकामध्ये ते काम करत असताना त्याच्या अभिनयाला तोड नाहीये. लक्षात घ्या. त्याच्या वक्तृत्वाला तोड नाहीये, त्याच्या ज्ञानाला तोड नाहीये. आणि नाटक झालं आणि जर तो देवीदास होऊन जर बसला तर फक्त शब्द वापरतो बर का. नाटक झालं आणि नाटक झाल्यानंतर मग पडद्याच्या तो मग आत तिथे जातो आणि आत गेल्यानंतर मग तो देवीदास होऊन तिथे बसतो.
आता पाणी पितो का फक्त काय पितो पुढचं मला काही बोलायचं नाहीये, कारण मला कीर्तनामध्ये मला मर्यादा आहे. क्षमा मागून मी जिथे बोलतो लक्षात घ्या. अभिनय त्यांनी चांगलं केलं, निश्चित रूपाने त्याच्या अभिनयाला आमचा सलाम आहे, अभिनयाला आमचा नमस्कार आहे. पण अभिनय झाल्यानंतर, प्रयोग झाल्यानंतर आणि त्यांनी सगळं टाकून परत त्यांनी आचरण भ्रष्ट जर झाला तर तिथे योग्य आहे का? पाश्चात्य देशांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या बाबतीमध्ये केवळ जिथे सांगितलं जातं, पण इथे मात्र ते आचरणयुक्त तिथे सांगितलं जातं, लक्षात घ्या. म्हणून हा फरक आज आपल्या देशाच्या बाबतीमध्ये पाहत असताना, सज्जन पुरुषांच्या बाबतीमध्ये पाहत असताना आपल्याला हे पाहायला सापडतं. म्हणून अनेक प्रकारे देशांच्या संस्कृती वगैरे आपण त्याचा अभ्यास वगैरे करतो, चिंतन आपण करतो. अनेक प्रकारे आज बाहेरच्या संस्कृती आपल्या दृष्टीसमोर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून माणसानी जगतामध्ये, या विश्वामध्ये त्यांनी काय करायला पाहिजे, तर माणसानी या जगतामध्ये त्यांनी पर्यटन करायला पाहिजे. विठ्ठल पर्यटन करायला पाहिजे. आणि पर्यटन केल्यामुळे त्याला अनेक प्रकारे संस्कृतीचा त्याला अभ्यास होतो. तिथली जी संस्कृती आहे ती संस्कृती मात्र त्याला ज्ञात होते. त्या अनुषंगाने पूर्वीच्या काळामध्ये आपल्या या संत महात्म्यांनी धर्म टिकवण्यासाठी, बर का, धर्म टिकवण्यासाठी त्यांनी जर काय केलं, तर पूर्वीच्या काळामध्ये या संत महात्म्यांनी त्यांनी पायपीट केली. नामदेवरायांच्या बाबतीमध्ये पाहत असताना पंजाबमध्ये पहिला त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा, आज भागवत धर्माचा जो पताका आहे, आज अगोदर कोणी फडकवला असेल तर नामदेवरायांचं आपल्याला तिथे नाव आपल्याला घ्यावं लागतं, लक्षात घ्या. अनेक संत महात्मे आज त्यांनी पर्यटन त्यांनी केलं. आणि पर्यटन करून जगाला सावध करण्याचं, जगाला सावध जागृत करण्याचं मात्र त्यांनी हे काम केलं, बरं का. म्हणून आजतागायत आज आपण जे पाहून जातो, आज 700 वर्ष ज्ञानोबाराय जरी होऊन गेली, पण त्यांच्या अभंगावरती, तुकोबारायांच्या अभंगावरती आज अनेक अशी कीर्तनकार कीर्तन करतात. त्याचं कारण काय आहे? त्यांच्या निश्चित रूपाने त्यांच्या वाङ्मयामध्ये, शब्दांकडे लक्ष द्या, त्यांच्या वाङ्मयांमध्ये, त्यांच्या ग्रंथांमध्ये, त्यांच्या अभंगामध्ये आणि त्यांच्या ओवीमध्ये तो जिवंतपणा आहे, ती ताकद आहे माणसाला हलवायची. म्हणून आज आपण त्यांच्या अभंगावरती कीर्तन करतो. विठ्ठल आपण त्यांच्या अभंगावरती आपण जिथे कीर्तन करतो, बरं का. आज 700 वर्ष होऊन गेली, पण ज्ञानोबारांच्या समोर नतमस्तक आपण जिथे होतो. कारण का? त्याचं कारणच एक आहे की ज्यावेळेस आपण अशा सत्पुरुषांच्या ठिकाणी नतमस्तक होतो, संत महात्म्यांच्या ठिकाणी आपण जिथे झुकतो, तर एक प्रकारचं समाधान आपल्याला जिथे मिळून जातं, बरं का. पण संतांची व्याख्या जर अनेक मला वेगळ्या भाषेमध्ये मला करायची नाहीये, थोडक्यामध्ये जर सांगत असताना, अरे संत कोण आहे याचा थोडासा तुम्ही तिथे विचार करा. संत कोण आहे, सज्जन पुरुष कोण आहे याचा थोडासा तुम्ही जिथे विचार करा. कारण का, आजच्या काळामध्ये जितकं काही आपण सज्जन राहण्याचा आपण प्रयत्न करतो, तितकं मात्र हे जग आपल्याला टिकू देत नाही किंवा सहज मात्र तो जगू देत नाही, बरं का. थोडासा तुम्ही जिथे विचार करा. असाच एक भुजंग होता आणि भुजंग काही कारणास्तव तो त्या योनीला तो गेला. आणि योनीला गेल्यानंतर त्याला गत जन्मामध्ये काही चांगल्या सत्पुरुषांचा त्याला सहवास मिळाला होता. पण अशा काही सत्पुरुषाच्या जवळ त्याचा जाण्याचा योग आल्यानंतर मग तो भुजंग रोज त्यांच्या दर्शनाला वगैरे तिथे जायचा. आणि दर्शनाला गेल्यानंतर मात्र ते सत्पुरुषांचं जे काही त्याची मौनाची जिथे भाषा होती, कारण पूर्वीच्या काळामध्ये जे काही जो संवाद व्हायचा, मौनातनं मात्र सर्व काही साध्य व्हायचं, बरं का. मौनातनं सर्व काही साध्य व्हायचं. तुम्ही म्हणताल मौनातनं कसं काय साध्य होतं? आज तुम्हाला जिथे सांगून जातो, जशी एखादी कासवी आहे, आपल्या पिलांना जन्म दिल्यानंतर आज त्या पिलांचं पोट कसं भरतं फक्त तुम्ही मला सांगा. विठ्ठल कसं पोट भरतं तुम्ही मला सांगा. कासवी आहे, छोट्याशा त्यांनी पिलांना तिथे जन्म दिल्यानंतर, बरं का, कसं पोट भरतं. आज पक्षिणी आहे,
आज या सर्वांचा जर आपण जर विचार जर केला, ती कासवी काही करत नाही, पिलांना जन्म देते, जन्म दिल्यानंतर फक्त दृष्टी तिथे टाकते, दृष्टी टाकल्याबरोबर मात्र त्यांचं जिथे पोट जिथे भरतं. मग ही कोणती भाषा आहे मला सांगा? जगामध्ये अनेक अशा भाषा आहेत, अनेक अशा गोड भाषा आहेत, त्यातल्या त्यात 56 भाषेचा केलासे गौरव, जिथे ज्ञानोबा जिथे सांगून जातात बरं का. अनेक अशा जगातल्या जिथे भाषा आहेत, माणसांना, व्यक्तींना, जीवांना जवळ आणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर त्या भाषेमध्ये आहे. म्हणून मला विनंतीपूर्वक मला असं सांगायचं आहे, केवळ एका भाषेमध्ये आपल्याला समाधान राहायचं नाहीये. आपल्याला जितक्या काही भाषा शिकता येतील, जितक्या काही भाषा आपण शिकू, किंवा रोज एका तरी नवीन भाषेचा शब्द जरी आपण जिथे अवलोकन जरी केलं तर निश्चित आपल्या ज्ञानामध्ये फरक पडल्याशिवाय जिथे राहणार नाही बरं का. पण या सर्व भाषांची जननी कोण आहे, या सर्व भाषांची माता कोण आहे? या सर्व भाषांची माता मात्र आपली संस्कृत भाषा आहे. विठ्ठल काही त्याच्या पापकर्मामुळे तो मात्र त्या योनीला प्राप्त झाला बरं का. योनीला प्राप्त झाला. आणि तो साधू संतांच्या सहवासामध्ये तो इतका तो विनम्रतेने तो वागायला लागला, आणि त्याचे असलेले नसलेले विषारी दात सुद्धा त्याचे पडून गेले होते बरं, पडून जिथे गेले होते. आणि तो रोज एका जागेवरती तो बसायचा, आणि येणारे जाणारे रोज त्याला काठी त्याच्या अंगावरती उगारायचे, त्याच्यावरती दगडफेक करायचे, पण तो मात्र कोणाला काही करत नव्हता. शेवटी तो त्या संत महात्म्यांकडे तो आला, आणि आल्यानंतर मग त्यांनी त्या संत महात्म्याला वाटलं की आपण याला काहीतरी चांगला उपदेश आपण करायला पाहिजे. आपण साप म्हटल्यानंतर माणूस महाराज चांगला जरी किती जरी माणूस असा पैलवान असेल तर तो घाबरल्याशिवाय तिथे राहत नाही बरं का. सहज आपल्या पलंगाखाली खोलीमध्ये साप येऊ देत, आपण पूर्ण त्या घर पूर्ण डोक्यावरती घेऊ आणि आपण पळत सुटू बरं का. मग त्या सत्पुरुषांनी जिथे सांगितलं, अरे बाबा तू ज्या जन्माला तू प्राप्त झाला, ज्या योनीला तू प्राप्त झालास, मला एकच तुला असं सांगायचं आहे की तू जरी लोक तुझ्यावरती काठी जरी उगारतात, पण तू त्यांना जिथे काही करत नाहीस, फक्त एवढंच करत जा, कोणी जवळ आल्यानंतर तुझा जो मूळ स्वभाव आहे तो फुंकारा मारायचा, तो फक्त फुंकारा मारला तर लोक तुझ्यापासून 4 हात मात्र दूर पळून जातील. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की झाड जितकं सरळ राहील कापायला सोपं जातं, झाड जितकं सरळ राहील कापायला तितकं सोपं जातं, आणि झाड जर वेडन वाकडं जर वाढलं असेल तर त्याला कापायला मात्र थोडासा जिथे उशीर लागतो. सांगण्याचं तात्पर्य तुकोबारायांना आज किती जणांनी मात्र काठोऱ्यांनी मारलं, मंबाजींनी त्यांना जिथे मारलं लक्षात घ्या. पण तुकोबाराय ज्या अनुषंगाने परत त्यांना जिथे सांगायला लागले की बाबा मला मारून तुमचे जे हात वगैरे दुखायला लागले, आज मी तुमचे हातपाय चेपवून देतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, संत महात्म्यांकडे जे काही लोकांना आपलंसं करण्याचा जो गुणधर्म असतो, तो गुणधर्म मात्र सामान्य व्यक्तींकडे जिथे नसतो. लक्षात घ्या. काही वेळेला संत महात्मे असं सांगतात की बाबा आमच्या हातामध्ये पताका पण आहे, आणि त्या पताकाची काठी सुद्धा करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. हे संत महात्मे जिथे सांगून जातात, त्याचं कारण असं आहे की काही वेळेला जसा प्रसंग असेल त्या प्रसंगानुसार आपल्याला मात्र तसं वागावं लागतं. म्हणून मग त्यावेळेला त्या साधूंनी त्या सर्पाला सांगून टाकलं की बाबा तू जर मऊ वागायला लागलास तर तुला लोक तिथे जिवंत सोडणार नाहीत. अशाच बाबतीमध्ये सांगत असताना एक सत्पुरुषाने त्यांनी प्रार्थना केली, आणि प्रार्थना करून सांगितलं की बाबा मला परोपकारासाठीच मात्र तुम्ही पुढचं जीवन मला जगू देत, त्याच्यासाठीच मला मात्र माझं आयुष्य जेवढं काही उरलेलं आहे परोपकारासाठीच माझं आयुष्य तिथे राहू देत, याच्यासाठी तुम्ही मला वरदान द्या. वरदान द्या म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं काय वरदान पाहिजे, आणि त्यांनी त्या सत्पुरुषांनी सज्जन पुरुषांनी असं सांगितलं की बाबा कोणाला जर काही जर रोग असेल, माझ्या शरीरातला जो रक्ताचा थेंब आहे, रक्ताचा थेंब
जर त्याला जर लावला तर त्याचं सगळं रोग मात्र निघून जायला पाहिजे. आता मागून माझ्या अंगातलं रक्त काढायचं, जसं आपल्याला जर कोणी अंगामध्ये जर कोणी सुई टोचली, इंजेक्शन टोचलं, तसं रक्त काढून घेतात आणि त्या रक्तातनं का त्यांनी वरदान असं मागितलं मला माहिती नाही, पण ज्यावेळेस आपण संत महात्म्याचे असे काही चरित्रांचे काही आपण दृष्टांत वाचतो, त्या दृष्टांतामध्ये जिथे सांगून गेले असाच तो साधू पुरुष संत महात्मा होता आणि देवाजवळ त्यांनी सांगितलं की बाबा मागे पुढे माझे जिथे कोणी नाही आहेत, पण मला एकच असं वाटतं माझ्या शरीरातलं जे रक्त आहे त्या रक्ताचा थेंबाचा सुद्धा उपयोग व्हायला पाहिजे, याच्यासाठी मात्र तुम्ही मला वरदान द्या. असं म्हणल्यानंतर ठीक आहे, देवानी सांगितलं बघ थोडासा विचार कर, आणि वरदान त्यांनी सांगितलं मला हेच वरदान पाहिजे. आणि त्यांना वरदान मिळाल्यानंतर मग अगोदर गावात कळून चुकली ही बातमी, पंचकृषीमध्ये चुकली, आणि सकाळपासून पाहत असताना त्या सत्पुरुषाच्या घराजवळ बरं का, त्या सत्पुरुषाच्या घराजवळ रांगा जिथे लागायला लागल्या आणि प्रत्येक जण त्यांच्या रक्ताचा थेंबाचा स्पर्श करायचा आणि रोगमुक्त होऊन जायचं बरं का. आणि हे सगळं रक्त देऊन कालांतराने हे आजारी पडले. लक्षात, आता गंमत झाली. आजारी जिथे पडले आणि मग त्यांची दारं बंद झाली, घराची दारं बंद झाली, खिडक्या बंद झाली, आणि बंद झाल्यानंतर मग बाहेर पाहायला लागलो, अशा लोकांची जत्रा तिथे भरलेली होती आणि लोक ओरडायला लागले त्यांना बाहेर आणा. घरचे लोक विनंती करायला लागले की बाबा त्यांच्या अंगातलं रक्त संपलेलं आहे, त्यांच्या अंगामध्ये रक्त शिल्लक नाहीये. लोकांनी ऐकलं नाही. अगोदर दार त्यांनी फोडून काढलं, मोडलं, खिडक्या मोडल्या. अगोदर त्यांना काही जण पाय ओढायला लागले, काही जण हात ओढायला लागले आणि त्यांना तिथल्या तिथं मारून तिथे टाकलं. दृष्टांत माझा संपला बरं का, दृष्टांत माझा संपला. मग आपल्याला एक असा प्रश्न पडतो की यांनी जी सेवा जिथे केली करत असताना मग आपल्या अंगातलं रक्तच त्यांनी असं लोकांसाठी त्यांनी का असं वरदान मागितलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्यांना एकच वाटलं की शेवटी आपण या पंचतत्वामध्ये आपण जिथे विलीन होणार आहोत, किंवा आपण शरीराचं जरी दान जरी दिलं, पण एक दिवस आपलं हे शरीर गेल्याशिवाय जिथे राहणार नाही. पण सांगण्याचं तात्पर्य आहे लोकांना कितीही जरी तुम्ही दिलात, पण लोक मात्र त्यांना तिथे कमीच जिथे पडतं. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे, संत महात्मे जे खरे संत महात्मे जे आहेत ते लोकांच्या परोपकारासाठी कसं कार्य करतात, त्या दृष्टांताच्या माध्यमातून थोडासा आपल्याला इथे विचार आपल्याला जिथे करायचा आहे बरं का. विचार आपण जिथे करतोय की हा सज्जन पुरुष हा आहे तरी कोण, याचा थोडासा आपण जिथे विचार करूयात. सज्जन पुरुष म्हणजे कोण? जो कोणाशी बोलत नाही, जो कोणाशी संवाद साधत नाही, तो कोणाला शिव्याशाप जिथे देत नाही, त्याला आपण सज्जन जिथे म्हणायचं का? तो निवांत बसून राहतो, त्याला सज्जन पुरुष आपण म्हणायचं का? पण तुकोबारायांना मात्र ही भाषा त्यांना अभिप्रेत नाहीये. सज्जन पुरुष हा कसा असतो त्यांना मात्र दृष्टांताच्या माध्यमातूनच त्यांना इथे अभिप्रेत द्यायचा आहे बरं का. म्हणून त्याच्यासाठी जो पहिला दृष्टांत जो खर्च करतात, तर त्याच्यासाठी करत असताना त्या चंदनाचा मात्र केलेला आहे बरं का. कारण चंदनाच्या बाबतीमध्ये पाहत असताना आज आपण पाहतो त्या जगतामध्ये आज अनेक जण चंदनाचे वृक्ष बरं लागवड जी असते ती लागवड सुद्धा तिथे चोरून घेऊन जाण्यासाठी मात्र कमी करत नाहीत. अशा अंगाने आपल्याला मात्र पाहायला सापडतं बरं का. त्याचा गुणधर्म काय आहे, तर त्याचा गुणधर्म एवढाच हा सांगितलेला आहे, परोपकार करणं हा त्याचा गुणधर्म हा सांगितलेला आहे बरं का. त्याचा गुणधर्म आहे परोपकार करणं. तो परोपकार चांगला समोरचा चांगला व्यक्ती आहे का वाईट व्यक्ती आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, याचाही विचार न करता तो परोपकार करत राहणं हा सज्जन पुरुषाचं एक महत्वाचं मात्र हे काम सांगितलेलं आहे बरं का. महत्वाचं काम जे सांगितलेलं आहे. पण आपण जिथे पाहून जातो की बाबा अशा काळामध्ये आपण जर परोपकार वगैरे जर आपण जर करायला गेलो, आपलीच कमाई इतकी कमी असते, मग आपण लोकांना काय द्यावं. काही जणांना मात्र असा जिथे प्रश्न पडतो बरं का. पण तुकोबाराय असं जिथे सांगून जातात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. अरे बाबा तुला परोपकार जर करायचा असेल, तू परोपकार जिथे तू करतोयस, तुला असा मोठा उपकार जरी तुला करणं शक्य जरी नसेल, पण तू मात्र थोडा तरी परोपकार. हा थोडा शब्द जे तुकोबाराणीमध्ये जे घातलेला आहे, थोडासा मात्र आपण इथे विचार आपण करूया. थोडासा याचा अर्थ असा आहे की माणसाला काही द्या म्हणल्यानंतर माणूस हा सहजासहजी द्यायला जात नाही बरं का. माणसांना घ्या म्हणल्यानंतर
तो मात्र खोऱ्याने मात्र तो घेतल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मला सांगा, बापानी गडगंज कमवून ठेवलं बरं का, क्षमा मागून बोलतो मी. बापाने गडगंज कमवून ठेवलेला आहे, क्षमा मागून बोलतोय. गडगंज कमवून ठेवलेलं आहे मुलासाठी, पण मुलगा म्हणतो का तुम्ही जे कमवलेलं आहे ते तुम्हाला काय करायचंय तो तुमचा विषय, त्यातला मी एकही पैसा घेणार नाही. कोणामध्ये आहे हिंमत अशी म्हणायची? एखादा जर मुलगा जर असेल, तो म्हणतो बापाला तुम्ही कमवलात तो तुमचा हक्क आहे, तुम्हाला काय करायचंय तुम्ही जिथे करा. पण अशा काळामध्ये कलियुगामध्ये पाहत असताना बाप जितका कमवतो आणि कमवलेलं मला मिळतं याचाच तो मुलगा विचार करतो. विठ्ठल कमवणारा जर असेल तर बापाला सांगतो तुम्ही कमवलेला लाल दमडा सुद्धा मला नको आहे. तुमच्याकडून मला जिथे काही अपेक्षा नाही, फक्त तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा मला आहे बर का. पण बापाच्या जीवावरती आपण म्हणून जगतामध्ये मी सांगतो काही माणसं कोणाकोणामुळे ओळखली जातात, त्याचा दर्जा सांगितला. कोणाकोणामुळे जिथे ओळखली जातात. आज तुम्ही आणि आम्ही जे कीर्तनकार जे ओळखली जातो ना, आज ज्ञानोबाराय आणि तुकोबारायमुळे आपण ओळखली जातो. विठ्ठल ओळखली जातो जगाच्या या व्यासपीठावरती. आज वारकरी संप्रदायामध्ये आज कीर्तनकार प्रवचनकार बर का आज जी ओळखली जातात कोणामुळे? गुरुबाबा या नावामुळे नाही तर ज्ञानोबाराय तुकोबाराय या नावामुळे आम्हाला ओळखली जातात. लक्षात, जगामध्ये पाहत असताना काही अशी व्यक्ती असतात, काही अशी माणसं असतात ती बापाच्या नावाने ओळखली जातात बर का, बापाच्या नावाने ओळखली जातात. योग्य आहे का अयोग्य? आता विचार करा. काही व्यक्ती अशा असतात की भावाच्या नावामुळे ओळखली जातात. काही व्यक्ती अशा असतात सासऱ्याच्या नावाने ओळखली जातात. आणि त्याच्यापेक्षा क्षमा मागून बोलतो त्याच्याही पेक्षा खालच्या दर्जाचे आपल्या बायकांच्या नावाने ओळखली जातात. विठ्ठल काही लाल अशा असतात, क्षमा मागून जिथे मी बोलतो काही लाल अशा असतात ती ओळखली जातात, त्याला बायकांमुळे मात्र ती ओळखली जातात. लक्षात घ्या. तुम्ही म्हणताल महाराज खुलासा करा, कीर्तनात करत नाही. कीर्तन झाल्यानंतर एकांतात त्यात तुम्हाला करून देतो. विठ्ठल याचं तात्पर्य असं आहे की जी ओळख जी सांगितलेली आहे ती ओळख कशी पाहिजे माणसाची, ती ओळख मात्र ज्ञानोबाराय तुकोबाराय त्यांनी आपली ओळख ही कशी करून घेतली याचा थोडासा विचार करा. म्हणून प्रस्तुत अभंगामध्ये जे काही परोपकारांची जी लक्षणं सांगितलेली ती लक्षणं मात्र आपल्याजवळ जिथे पाहिजे बरं का. परोपकाराची प्रवृत्ती आपल्याकडे पाहिजे, दान करण्याची प्रवृत्ती आपल्याकडे पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हा फार नाही तर नाही बाबा, तू थोडा तरी परोपकार कर. याचा अर्थ असा आहे कोणाला सहजासहजी तुम्ही दान करा म्हणल्यानंतर तिथे करत नाही. अरे बाबा, रुपयातला एक 10 पैसा जो आहे, 10 पैसे आहेत, तू रुपया दान करू नकोस, पण रुपयातला तो एक 10 पैसे आहे, ते 10 पैसे तरी तू जिथे दान कर. थोडा तरी परोपकार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बाबा दान धर्म वगैरे किंवा परोपकार वगैरे करत असताना त्याची सुरुवात मात्र आपण कशी करायची, असं आपण आपल्याला थोडा तरी परोपकार थोडा आपण हा मनात विचार करून आपण जर करायला लागलो तर निश्चित आपल्याला त्याचा उपकार एक मोठ्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ते आपल्याला साध्य होऊन जातं बरं का. म्हणून त्या अनुषंगाने आज संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये पाहत असताना संत महात्मे त्यांनी कशा प्रकारे परोपकार केला याचा थोडासा आपण जिथे विचार आपण करूयात बरं का. आज प्रस्तुत अभंग हा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत उत्कृष्ट असा हा 3 चरणांचा आणि त्याच्यामधून परोपकाराबद्दल जिथे सांगून जातात की जगतामध्ये अनेक जण जिथे येतात काही परोपकार करण्यासाठी नाही, काही जण जे येतात मात्र इतरांना दुःख क्लेश ते देण्यासाठी जिथे येतात बरं का. पण संत महात्मा जगाच्या पाठीवरती कुठे जरी असतील
तर ते मात्र जगाला सुख देण्यासाठी येतात. आता हा संत महात्मे कोण आहेत त्याच्यासाठी थोडासा विचार वगैरे करत असताना त्यांना विशिष्ट प्रकारे या जगतामध्ये आपण पाहत असताना जगाचं वय हे मात्र खूप मोठे प्रकार, शब्दांकडे लक्ष द्या, जगाचं वय खूप हे मोठं आहे. आणि या जगाच्या वयामध्ये आपण जे जन्माला आलो त्या जगाच्या वयामध्ये आपलं वय हे अत्यंत अल्पाचं वय आहे. जगाचं वय जर आपण जर पाहायला लागलो तर अनादी काळांपासून सत्ययुगापासून जर विचार जर करायला लागलो तर जगाचं वय हे खूप मोठं सांगितलेलं आहे. जगाचा अनुभव हा खूप मोठा आहे. पण त्या जगाच्या वयापुढे आपण मात्र खूप कमी आयुष्याचे, कमी वयाचे आपण जिथे आहोत का. म्हणून माणूस या जगतामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारे मात्र तो अनुभव मात्र घेतल्याशिवाय राहत नाही. अनुभवाची जी शिदोरी आहे ती अनुभवाची शिदोरी मात्र माणसाजवळ जिथे असते. आज जगाच्या पाठीवरती असा एकही माणूस नाही की त्याला अनुभव नाहीये बरं का. आज अनेक जण जिथे आहेत ते अनेक जणांना कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा त्यांना जिथे अनुभव असतो. म्हणून शास्त्रामध्ये 2 प्रकारचे अनुभव सांगितलेले आहेत. एक अनुभव दृश्य रूपातला सांगितलेला आहे, दृश्य दुनियेतला सांगितलेला आहे, आणि एक अनुभव जो आहे तो अदृश्य दुनियेतला सांगितलेला आहे. विठ्ठल आणि दुसरा जो अनुभव आहे तो अदृश्य रूपातला. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये पाहत असताना त्यांना दृश्य रूपातला अनुभव सुद्धा त्यांच्याकडे आहे. पण त्याच्याही पलीकडे पाहत असताना एक जो अनुभव आहे तो अनुभव मात्र अदृश्य रूपातला जो अनुभव आहे बरं का. तो अदृश्य रूपातला अनुभव माणसाला साधनेशिवाय, उपासनेशिवाय तो अनुभव मात्र कोणालाही मिळू शकत नाही. म्हणून संत महात्म्याने अगोदर जे ओळखलं की बाबाला हे केवळ आपल्या दृश्य रूपातला जो अनुभव आपल्याला जिथे दिसतो तो तर अनुभव आहेच आहे, पण त्याच्याही पलीकडे पाहत असताना आपल्याला अदृश्य रूपातला जो खराखुरा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र आपल्याला घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने संत महात्म्याने या अध्यात्म क्षेत्रातला आत्मज्ञानाचा तो अनुभव घेत असताना त्यांनी काही गोष्टींचा त्यांनी विचार वगैरे केला बरं का. आणि तो अदृश्य रूपातला अनुभव त्यांना पहिला अनुभव जर कोणता आला तर पहिला अनुभव या संत महात्म्यांना जर कोणता जर आला असेल तर अनादी कालांपासून ईश्वर तत्व जे आहे ते ईश्वर तत्व हे बदललेलं नाहीये, आहे जसाच्या तसा तो आहे. हा पहिला अनुभव संत महात्म्याने घेतला. पहिला अनुभव जो आहे तो ईश्वराचा जो अनादी कालांपासून जो आलेला. कारण ईश्वर तत्व जे आहे ते ईश्वर तत्व ते कधीही मात्र त्याचं रूप बदललं नाही, त्याचं स्वरूप मात्र बदललेलं नाही बरं का. आज आपण ह्या दृश्य रूपातले जितके काही आपण अनुभव घेतलेले आहेत ते अनुभव आज बदललेली आहे. 7-8 वर्षापूर्वी गुरुबाबांचे केस हे पांढरे झालेले नव्हते, पण आमचे केस पांढरे झाले. अनुभव मिळाला आम्हाला बरं का. एकाने मला म्हटलं कीर्तन झालं काय महाराज तुमचे मिशा आणि दाढी सुद्धा पांढरे झाली. अरे झालं, करू काय, बदल झाला. पण ईश्वराच्या बाबतीमध्ये पाहत असताना, त्या आत्म्याच्या बाबतीमध्ये पाहत असताना आत्मा हा बदललेला आहे. अनादी कालांपासून 7-8 वर्षाची गोष्ट ही मी करत नाही, 7-8 वर्षासाठी ही गोष्ट मी बोलत नाही. अनादी कालांपासून पाहत असताना जे ईश्वर तत्व आहे किंवा जे आत्मतत्व आहे ते ईश्वर तत्व त्याचं स्वरूप हे बदललेलं नाहीये. हा अनुभव अदृश्य रूपातला अनुभव जर कोण घेतला असेल, ज्यांनी घेतलेला आहे त्यांना जिथे संत म्हणतात. विठ्ठल अनुभव त्याने असा घेतला की बाबा जो ईश्वर तत्वाचं जे अनुभव आहे ते स्थळ काल देशाच्या पलीकडचा आहे असा अनुभव ज्यांना आणला त्यांना संत म्हणावं. विठ्ठल हा अनुभव जशाचा तसा जो आपल्याला मिळवून देतात, आणून देतात त्यांना संत म्हणावं. विठ्ठल परिपूर्ण त्या अवस्थेमध्ये ते घेऊन जातात, मात्र त्यांना जिथे आपण संत म्हणतो बरं का. आता एक छोटंसं ते बँकेचं मी उदाहरण वगैरे मी देऊन जातो. बँकेचं उदाहरण वगैरे देत असताना काही आपल्या घरामध्ये काही मौल्यवान जर वस्तू जर असतील तर आपण कुठे सरळ काय करतो, सुरक्षित राहण्यासाठी आपण ते सगळ्या वस्तू आपण उचलतो आणि बँकेच्या लॉकरमध्ये आपण ठेवतो बरं का. बँकेच्या लॉकरमध्ये आपण ठेवल्यानंतर वस्तू आपली आहे
पैसे आपले आहेत, आपण कमवलेला आहे, ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट खरी आहे. पण एक चावी आपल्याकडे असते आणि दुसरी चावी बँकेकडे असते. मग तुम्ही म्हणताल की महाराज एक चावी त्यांच्याकडे, एक चावी माझ्याकडे. आपली एक चावी जरी लावली ते उघडणार नाही, किंवा त्यांची जरी ते एक चावी लावली तरी उघडणार नाही. या आत्मतत्वाबद्दल सुद्धा पाहत असताना, ह्याच्याबद्दल पाहते ईश्वरीय ज्ञानाच्या बद्दल हे अनुभूती प्राप्त करून घेण्यासाठी, हे सर्व काही आपल्याला ज्ञान होण्यासाठी विचार जर आपण करायला लागलो, तर हे आत्मज्ञान आपल्याजवळ जरी असेल, पण जसं बँकेची चावी तिथे लागते तशी संत महात्म्यांची कृपेची चावी किंवा सद्गुरुनाथांची जी कृपा आहे त्याची चावी जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत हे आत्मज्ञान तिथे प्रगट होत नाही. विठ्ठल पाठीवरती अनेक प्रकारचे ज्ञान सांगितलेत, लक्ष द्या. अनेक प्रकारचे जिथे ज्ञान जिथे सांगितलेले, पहिलं जिथे ज्ञान आहे, कारण का माणूस जो समाधान होतो आत्मस्वरूपाला पोहोचल्यानंतर किंवा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरच माणूस परिपूर्ण हा सुखी होऊ शकतो, अन्यथा तो परिपूर्ण असा तो सुखी होऊ शकत नाही. लक्षात. आता सांगून जायचं झालं तर काही जणांच्या बाबतीमध्ये, आता ज्ञानाच्या बाबतीमध्ये वगैरे सांगत असताना काही जणांच्या ठिकाणी एक ज्ञान असतं, त्याला एक पिंड ज्ञान सांगितलेलं बघा. आता पिंड ज्ञान म्हणल्यानंतर आपलं पिंड म्हणजे हे शरीर जे सांगितलेलं आहे, शरीराचं शरीर आपलं आहे, पण आपल्या शरीराचं आपल्याला ज्ञान आहे का मला तुम्ही सांगा बरं का. आपल्या अंगावरती जिथे ज्ञानोबाराय सांगतात आपल्या अंगावरती रोम किती आहेत, पण आपल्याच रोमाबद्दल आपल्याला आपण सांगू शकत नाही, अनगिनती आहे. त्या शरीराच्या बाबतीमध्ये सांगत असताना शरीर आपलं आहे, पण शरीराचं परिपूर्ण आपल्याला ज्ञान आहे का, आपल्याला ते ज्ञान नाहीये. हे ज्ञान कोणाकडे आहे तर निश्चित रूपाने जो वैद्य आहे, जो डॉक्टर आहे, त्यांना, जो हकीम आहे, त्यांच्याकडे हे ज्ञान आहे. आता सांगून जातात ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे झाल्यानंतर तो माणूस तरी परिपूर्ण सुखी आहे का, त्या ज्ञानाने सुखी आहे का, तर सांगून जातात की बाबा पिंड ज्ञान जरी माणसाजवळ पिंड ज्ञान जरी त्याला जर प्राप्त झाला असेल, पण पिंड ज्ञानामुळे माणूस हा समाधानी होऊ शकत नाही. म्हणून थोडंसं आपण हा विषय आपण थोडा बाजूला ठेवला. एक जण म्हणतो की माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे तत्वज्ञान आहे. एक ज्ञान, पहिलं ज्ञान कोणतं सांगितलं, पिंड ज्ञान. पिंड ज्ञान असलेला म्हणजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत माणसाला परिपूर्ण आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत हा तो परिपूर्ण सुखी किंवा समाधान होत नाही. एखाद्या व्यक्तीकडे पिंड ज्ञान आहे, पिंड ज्ञान असल्यानंतर सुद्धा ते ज्ञान झालं, पण तो परिपूर्ण सुखी होऊ शकत नाही. पिंड ज्ञानामध्ये माणसाला समाधान करण्याची शक्ती नाहीये, ताकद नाहीये. एक जण पिंड ज्ञान, तो म्हणतो माझ्याकडे ज्ञान भरपूर आहे, माझ्याकडे ज्ञान भरपूर आहे. अरे ज्ञान भरपूर खूप आहे, प्रपंचातलं ज्ञान आहे, दृश्य रूपातलं ज्ञान आहे, पण अदृश्य रूपातलं ज्ञान किंवा आत्मस्वरूपातलं जे ज्ञान ज्याच्याजवळ असतं तोच जीव हा संसारामध्ये तो सुखी होतो बरं का. पण पिंड ज्ञानाच्या बाबतीमध्ये किती जरी असलं पण माणूस तो सुखी होत नाही. मग दुसरा माणूस म्हणतो की अरे पिंड ज्ञान सोडा, माझ्याकडे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानाच्या गोष्टी प्रवचनातनं कीर्तनातनं बोलणं हे खूप सोपं आहे बरं का. मी तर म्हणतो या जगात सगळ्यात सोपं काय असेल, लोकांसमोर माईक धरून बोलणं हे सगळ्यात सोपं वाटतं मला. विठ्ठल काय आहे सोपं, काय आहे काय नाही. माईक समोर उभं राहून बोलणं अत्यंत सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त तुमच्याकडे बोलण्याची हिंमत पाहिजे. सोपं. एक जण म्हणतो माझ्याकडे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान तुझ्याकडे आहे, पण तत्वज्ञानाचा अनुभव तुझ्याकडे का, तुम्ही मला सांगा. तत्वज्ञान आहे. एक जण म्हणतो पिंडज्ञान आहे, पिंडज्ञान जरी असला तरी सुद्धा तू समाधानी नाहीयेस. एक जण बोलतो तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान असणारा माणूस सुद्धा, कारण का आत्मज्ञानाची कमतरता असल्यामुळे तो सुद्धा मात्र तो सुखी झाला नाही बरं का. म्हणजे आपण थोडंसं पिंडज्ञानवाल्याला बाजूला सरकवलं, तत्वज्ञानवाल्याला बाजूला सरक, पिंडज्ञान, तत्वज्ञान. तिसरा म्हणतो की माझ्याकडे तानमान, मी खूप चांगलं गायन वगैरे मी करतोय, खूप माझ्याकडे तानमान आहे. केवळ तानमान आहे तरी मात्र तो तिथे सुखी तिथे झाला नाही बरं का. एक तानमान जिथे झालेला आहे. एक जण म्हणतो माझ्याकडे यज्ञयाग, माझ्याकडे सामर्थ्य खूप आहे, ते जरी ज्ञान असलं तरी सुद्धा त्याच्याकडे परिपूर्ण आत्मज्ञान नसल्यामुळे
तेही सुद्धा त्याला परिपूर्ण समाधान करू शकत नाही. शेवटी एक जण म्हणतो मी सगळ्या गोष्टींचा भोगत्यागच मी केलेला आहे, भोगत्यागच मी केलेला आहे. तो भोगत्याग जरी केला असेल पण जोपर्यंत आत्मज्ञान त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो तिथे मात्र सुखी होऊ शकत नाही बरं का. म्हणून हे 4-5 दृष्टांत वगैरे देत असताना एक पिंडज्ञान, एक तत्वज्ञान, एक यज्ञयाग, एक तानमान आणि एक भोगत्याग, हे 5 गोष्टी जिथे मी सांगितल्या. आज आपण पाहत असताना संसारामध्ये आपल्याला हे अनेक अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आपल्याला जिथे भेटतात, दिसतात, पण दिसल्यानंतर सुद्धा मात्र तिथे समाधानी नसतात बरं का. पण ज्या वेळेस या जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे, आता माझ्या शब्दांकडे लक्ष द्या, या जगतामध्ये सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे, ज्यांनी परिपूर्ण समाधान प्राप्त करून घेतलेला आहे, तो जीवनातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. विठ्ठल. अशा वेळेला जिथे सांगून जातात की सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, मृत्तिके समान, जिथे क्षेत्राकडे आपल्या परमार्थातला सर्वात आड येणारा कोण आहे, आडवं येणारा कोण आहे, स्वतःचं मन हे आडवं येणार आहे. विठ्ठल. अगोदर आपल्याला अडवणारा कोण आहे, म्हणतो अरे कीर्तनाला जाऊ नकोस, एकदा म्हणतो अरे जा कीर्तनाला जा, कीर्तनाला जा. पण एक म्हणतं की बाबा कीर्तनाला जाऊ नको, कीर्तनाला काय जाऊ, नुसतं काय टाळ्या वाजवायच्या आहेत का तिथे, बरं का. कीर्तनाला जाऊ नको, एक म्हणतं जायचं, एक म्हणतं जाऊ नको. आणि अशा प्रकारे जे द्वंद्वाची जी रस्सीखेच आहे, ती रस्सीखेच मात्र तिथे मात्र त्याला जाऊही देत नाही, त्याला थांबूही देत नाही, अशी अवस्था होते लक्षात घ्या. म्हणून परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अगोदर आपलं जे मन आहे तेच आपल्याला आडवं येतं, मन जिथे आडवं येतं. म्हणून काही जणांच्या बाबतीमध्ये मी सांगून जातो की अगोदर ईश्वराचं अस्तित्व ते मानतच नाहीत बरं का. म्हणून अगोदर समजा एखादा ईश्वराचं अस्तित्व कोणी मानला आणि मानल्यानंतर त्या ईश्वरावरती प्रेम जडणं, प्रेम होणं हे त्याच्याही पेक्षाही कठीण गोष्ट सांगितलेली आहे. ईश्वरावरती प्रेम हे सहजासहजी होत नाही. बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी, बहुत पण या संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये पाहत असताना जसे पुष्प असतात, जशी फुलं असतात आणि जशी ती फुलं उमलतात आणि उमलल्यानंतर मग त्या पुष्पांना असं सांगावं लागत नाही की मी कोण आहे. कारण का त्याचा जो सुवास आहे तो आपोआप मात्र तो दरवळतो. लक्षात घ्या, जसे पुष्प आहेत आणि ते पुष्प मात्र ते दरवळायला लागले, जसे उमलले की त्यांचा जो सुवासपणा आहे तो परिसरामध्ये तो दरवळल्याशिवाय जसं राहत नाही. सज्जन पुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा कशा आहे तर त्या पुष्पांसारखे जिथे जिथे जसे ते असतात तो आपला जो सद्गुण तिथे सोडल्याशिवाय राहत नाहीत बरं का. जसा कोणी अत्तरवाला आपल्या गावठाण भागामध्ये आला, अत्तरवाला कोणी आपल्या गल्लीबोळात आला
आणि जिथे बसल्यानंतर त्याला सांगावं लागत नाही मी अत्तरवाला आहे म्हणून, बरं का. त्याच्या कुपीतनं मात्र वास मात्र तो अत्तरांचा तो दरवळत राहतो. संत महात्म्यांना 700 वर्ष जरी झाली, आद्यशंकराचार्यांना 1400 वर्ष जरी झाली, पण त्यांचा जो सुवासिकपणा जो आहे तो मात्र आजपर्यंत सुद्धा मात्र तो दरवळतो आहे. हे त्यांच्या आचरणाचा मात्र इतका तो प्रभाव आहे, बरं का. म्हणून अनेक जणांचा अनेक प्रभाव काही काळांपुरता काही वेळांपुरता तो प्रभाव मात्र टिकून असतो, पण संत महात्म्यांचा प्रभाव मात्र आपण मागे भूतकाळामध्ये जरी आपण गेलो, वर्तमानमध्ये जर आपण पाहायला लागलो बरं का, आणि पुढे भविष्यामध्ये जरी पाहायला लागलो, त्यांचं जे सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचं त्यांचं जे सामर्थ्य त्या सर्व तिन्ही काळामध्ये कधीही लोप न पावणारा असा त्यांचं जिथे सामर्थ्य आहे, बरं का. आणि प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून आपण जो विचार करतोय की सज्जन पुरुषाच्या बाबतीमध्ये इथे तुकोबारांनी 4 दृष्टांत का खर्ची घातले त्याचा विचार आपण करत असताना त्यांना एकच सांगायचं आहे, कोणताही जीव असो तो परोपकाराशिवाय तो जीव हा श्रेष्ठ जिथे ठरत नाही, बरं का. म्हणून माणसाच्या जवळ परोपकाराची प्रवृत्ती ही कशा अंगाने पाहिजे, तर ते निष्काम वृत्तीने त्यांची ही परोपकाराची वृत्ती मात्र पाहिजे, बरं का. आज आपण संत महात्म्यांचे 3-4 संत महात्म्यांचे दृष्टांत वगैरे आपण जिथे घेऊ शकतो. आज आपण पाहून जातो की आपल्या देशामध्ये जे बुद्धवासी आहेत ते पण आपल्या देशामध्ये राहतात. बुद्धांचा आदर्श सुद्धा आज ते लोक मात्र घेतात. आज येशू आहे, आज त्यांचेही येशूचे भक्त आज आपल्याला जिथे पाहायला सापडतात. आज पाहत असताना अनेक असे भक्त आहेत, तर त्यामध्ये गंमत अशी झाली, एक भक्त साधू संतांकडे आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे जे येशू ख्रिस्त आहेत, येशू ख्रिस्तांना तिथे टांगलं, त्यांच्या हातापायांना जिथे खिळे ठोकल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोळ्यातनं पाणी सुद्धा आलं नाही किंवा ते रडले नाहीत. याचं कारण काय? आता एक ठीक आहे, येशू ख्रिस्त त्या कुळामध्ये तिकडे जन्मले असतील, त्यांनी कार्य केलं असेल. कोणताही सत्पुरुष सत महात्मा कुठे जरी असले तरी सुद्धा तो शेवटी सत्पुरुषच तो तिथे होऊन जातो. मग गंमत अशी झाली, त्याने त्या संत महात्म्यांनी सांगितलं तू 8 दिवसानंतर ये आणि 8 दिवसानंतर मी तुला याचं उत्तर देतो. आणि 8 दिवसानंतर ये म्हटल्यानंतर मग तो 8 दिवसानंतर ज्यावेळेस आला त्याच्या समोर त्यांनी 2 नारळ ठेवली. लक्षात घ्या, 2 नारळ त्यांनी ठेवली आणि 2 नारळ ठेवल्यानंतर सांगितलं की तू तुझ्या हाताने हे दोन्ही नारळ फोड. पहिला नारळ फोडला, त्यातनं पाणी निघालं आणि ते मात्र कवठीला चिटकून बसलं. सांगितलं दुसरं नारळ फोड. दुसरं नारळ फोड म्हटल्यानंतर तो कसा होता, तो गोटा निघाला. तो गोटा होता, त्याची कोटी बाजूला पडल्यानंतर सांगितलं की संत महात्मे कसे असतात, संसारात असतात पण संसारापासून अलिप्त असतात. त्यांना किती जरी खेळ ठोकले पण ते संसारापासून या विषयांपासून अलिप्त होते, म्हणून ते संत होते. विठ्ठल दृष्टांत मी देतो, जे देवी उपासक होते आता त्याचा दृष्टांत देतो. संतांच्या बाबतीमध्ये सांगत असताना दुसरा दृष्टांत देतो. त्या देवीच्या बाबतीमध्ये रामकृष्ण परमहंसाला कोण ओळखत नाही मला सांगा. देवीचे काली मातेचे भक्त ज्यावेळेस मी कलकत्त्याला जिथे गेलो आणि मला आवर्जून पाहायचं होतं की बाबा ही काली माता ही कधी आहे, तिला पाहिल्यानंतर अक्षरशः अंगावरती शहारे यायला लागले. इतकं तिचं तेजरूप होतं. आणि मग रामकृष्ण परमहंस अंतरुणावर खिळून होते. त्यांना कोणता रोग झाला होता माहिती आहे ना? रामकृष्ण परमहंसाला कर्करोग झाला. त्यांना कर्करोग झाला होता. आणि मग कर्करोग झाल्यानंतर मग विवेकानंद तिथे जायचे, रोज त्यांची सेवा वगैरे करायची. सेवा वगैरे करत असताना आणि मग त्यांनी सांगितलं जा काली मातेला जाऊन थोडीशी प्रार्थना कर. कारण का त्यांना अन्न काही जात नव्हतं, फक्त भाताचं जे पेव असतं, फक्त ते पेव मात्र ते पीत असत. लक्षात प्रार्थना करायला गेले देवीजवळ आणि प्रार्थना करत असताना प्रार्थना केली की बाबा त्यांना थोडासा आराम पडू देत, त्यांना आराम होऊ देत. देवीने यांना शिव्या घातल्या. कोणाला? विवेकानंदांना शिव्या घातल्या. आणि त्या शिवाय म्हणजे त्यांनी साल्याशिवाय त्यांनी हा शब्द वापरल्यावर त्यांनी माझ्या पुढची भाषा वापरत नाही, मला अधिकार नाहीये, तितका मी मोठा नाहीये बरं का.
पण देवीने शिव्या घातल्या, जा साल्या. हे माझे शब्द नाही, क्षमा मागून बोलतो मी. आणि जाऊन त्याला विचार, तो भाताचा पेव जरी पित असला तरी सुद्धा त्यांना कर्करोग होता, पण कर्करोगाचा त्रास नव्हता. विठ्ठल झाला होता. आपल्याला त्या वेदना दिसत होत्या, पण दिसत असताना सुद्धा मात्र ते भाताचं पेव मात्र ते पीत होते. मात्र त्यांची आनंदी वृत्ती ही कशी, त्यांची वृत्ती ही कशी होती, तर त्यांची आनंदी वृत्ती मात्र ही टिकून होती बरं का. पण काही माणसं बघत असताना वरून आपल्याला खूप चांगली दिसतात, पण आतून मात्र अत्यंत दुःखी, अत्यंत असे विमुसलेले, अत्यंत असे मनुस असे दिसतात. पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये पाहत असताना आतून ते सदैव कसे असतात, तर सदैव मात्र ते प्रसन्न असतात. लक्षात घ्या. म्हणून मला एकच असं आवर्जून सांगायचं आहे, जसं आपल्यावरती बरं का गुरूंची कृपा, संत महात्म्यांची कृपा, ईश्वरीय कृपा, माता पित्यांची कृपा, शास्त्र कृपा, त्याचप्रमाणे मनाची सुद्धा कृपा व्हायला पाहिजे. विठ्ठल माणसाचं कसं पाहिजे, सदैव प्रसन्न पाहिजे. म्हणून सांगतात की मन करा रे सकळ सिद्धींचे मोक्ष अथवा सुख समाधान इच्छा ते. सांगून जातात मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धींचे कारण. कीर्तनात बसलोय, मन प्रसन्नही नाहीये, कसं तुम्हाला श्रवण करू देईल, ऐका बर का. वारीला चाललोय, मन प्रसन्नही नाहीये, वारी आपली होणार नाही. अगोदरच मात्र आपण तिथे मात्र आपली छाती धस करते आणि म्हणतो की बाबा मला वारी होती का नाही, करण्याच्या अगोदर हा कच खातो बर का. करण्याच्या अगोदरच तो मात्र तो कच खातो. पण सांगण्याचा तात्पर्य, म्हणून माणसाचं जे मन आहे हे सदैव जिथे मात्र प्रसन्न पाहिजे. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं मन हे कसं होतं, सदैव संत महात्म्यांचं मन मात्र हे मात्र प्रसन्न होतं बरं का. आता हे दोन दृष्टांत तुम्हाला जिथे मी दिले, त्या येशूचाही दृष्टांत दिला, त्यानंतर रामकृष्ण परमहंसाचा जिथे दृष्टांत दिला, त्यानंतर बोलत असताना तुकोबारायांना ज्या मंबाजी बुवांनी त्यांना त्या काटेच्या झुडपाने मात्र बदडून काढलं, त्याचाही जिथे दृष्टांत दिला. दिल्यानंतर सुद्धा संत महात्म्यांच्या मनोवृत्तीमध्ये कुठेही मात्र फरक पडला नाही. त्यांची मनोवृत्ती सदैव त्यावेळेला सुद्धा जिथे प्रसन्न होती, अशा वेळेला जिथे समजायचं की हा खरा संत आहे. म्हणून अभंगाच्या चंदनाचे हात पाये, चंदनाचे हात पाये,
आपण रोज तो अनुभवतोय, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये शीतळता आहे बरं का, त्याच्यामध्ये सुगंधपणा आहे बरं का. आणि ह्या गोष्टी ज्या व्यक्तींच्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात, म्हणजे शांत राहून तो परोपकार करतो. परोपकार केलेला कधीही त्याचा गाजावाजा मात्र करत नाही बरं का. काही लोकांच्या ठिकाणी स्वभावच असतो, करायचं थोडं आणि बोंबलायचं जास्त असतं. विठ्ठल करायचं थोडं असतं बरं का, करायचं कणभर असतं आणि बोंबलायचं मनभर असतं. विठ्ठल म्हणून एक तो वर्ग असतो, तो करणं त्याचं थोडं असतो, पण गाजावाजा मात्र त्याचा भरपूर गाजावाजा असतो, भरपूर गाजावाजा असतो बरं का. पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये करणं भरपूर पण सांगणं मात्र जिथे अजिबात त्यांचं जिथे राहत नाही, लक्षात घ्या. हेच मात्र संत महात्म्यांचं आहे. म्हणजे सामान्य व्यक्तीच्या आणि संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये सांगत असताना, सामान्य व्यक्ती दुसरा कष्ट करतो, संत मग दुसरे कष्ट करतात आणि त्याचं फळ स्वतःला मिळावं हे असं जो मानतो त्याला सामान्य म्हणावं. जे स्वतः कष्ट करतात आणि फळ मात्र दुसऱ्यांना देतात त्यांना संत म्हणावं. विठ्ठल ज्ञानेश्वरी लिहिली, स्वतःच काही थोरपण सिद्ध व्हावं म्हणून त्यांनी लिहिलं नाही, लक्षात. आज ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरीची प्रस्तावना वगैरे वाचतो त्यामध्ये सांगितलेलंच आहे की बाबा हे मी कोणासाठी हे केले, ज्यांना ब्रह्मसाम्राज्याच्या दीपिकेवरती म्हणजे आत्मज्ञानाच्या सिंहासनामध्ये वरती ज्यांना जिथे बसायचं आहे अशा त्या सर्वांना हे मात्र मी मुक्तपीठ मात्र त्यांच्या हातात मी देतोय, लक्षात. पण त्याच अनुषंगाने असंत महात्म्यांच्या बाबतीमध्ये स्वतः कष्ट करतात पण फळ मात्र ते इतरांना देतात. हे संत महात्म्यांचं वैशिष्ट्य सांगितले. अनेक संत महात्म्यांचे दृष्टांत आपण देऊन आपण त्यांचं जे सज्जन पुरुषा किती महान होता आज आपण जिथे पाहून गेलो. पण चंदनाचे हात आणि पाय, त्याचे फांद्या आणि मुळ्या, म्हणजे हात आणि पाय, पाय म्हणजे जसे मुळ्या, हात म्हणजे जसे फांद्या सांगितलेले, ते कशा असतात तर ते चंदनयुक्त असतात. शैलेक्षैलेन माणिक्यम मोतिक्यम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र, साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. सांगून जातात की चंदनम न वने वने हा जसा श्लोक जिथे सांगून जातात की सर्वच वृक्ष हे चंदन असतात का तर ते चंदन नसतात. पण काही जण तसा आणण्याचा चांगल्या दिसण्याचा प्रयत्न करतात पण ते चांगले असतात का याचा तिथे विचार करा. आपण बाहेरून चांगलं असण्यापेक्षा आपण आतून किती चांगले आहोत. थोडक्यामध्ये एक मराठीमधली म्हण किंवा असं सांगून जातात, आपण प्रत्येकाने आपण किती पाण्यात आहोत आणि किती दुधात आहोत हे प्रत्येकाने तपासायला पाहिजे. विठ्ठल म्हणून जसं मी अनेक वेळा माझ्या कीर्तनातनं म्हणून जातो, एखादी स्त्री म्हणाली मी पतिव्रता आहे, मी प्रतिव्रता आहे, चालणार नाही. त्याच्या पतीने म्हणायला पाहिजे माझी बायको पतिव्रता आहे. विठ्ठल म्हणायला पाहिजे हा पतिव्रता आहे, पतिव्रता आहे. त्या अनुषंगाने सांगण्याचं तात्पर्य संत महात्म्यांचं मोठंपण आपण किती जरी जर सांगायला लागलो तर जिथे कमी आहे तिथे चंदनाचे हात. कारण 9:45 लागलेले आहे, कारण आज खूप लांबचा प्रवास आणि उद्या मुंबईचं कीर्तन करायचं आणि तिथून लगेच 4 दिवसासाठी काशीला जायचं. लक्षात, काशीला तिथल्या जगद्गुरूंचे 1 महिनाभर अनुष्ठान सुरू आणि 27 तारखेला औशावरून समर्थ सद्गुरू मल्लनाथ महाराजांची पालखी परत मला तुळजापूर मार्गे पंढरपूरला पायी निघायचंय माघवारीसाठी. 4 दिवस फड वाळवंटात भरतो. दशमीला कीर्तन आदरणीय भिन्नाजी महाराजांचं कीर्तन, एकादशीला आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकरांचं कीर्तन, एकादशीला द्वादशीची सेवा आमची तिथे सेवा झाली आणि माघ शुद्ध त्रयोदशीला पांडुरंगासमोर चक्रीभजन होतं. लक्षात, परंपरेने चालत आलेलं जे चक्रीभजन आहे माघ शुद्ध त्रयोदशीला
पांडुरंगाच्या मंदिर आवळामध्ये दुपारी 3 ते 5 या दरम्यान असल्यामुळे आज तिथे होतं. मी पुढचं थोडंसं मला अजून काही बोलण्याचं राहिलेलं आहे. हात चंदनाचे हात, पायही चंदन, परिसा नाही हीन, कोणी अंग, त्याच्या पुढे परिसाचा दृष्टांत दिलेला आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दीप नाही पाटी पोटी अंधकार, दीप नाही पोटी पाटी अंधकार, दीप नाही पाटी पोटी 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 सज्जन पुरुषाची महती, संत महात्म्यांची महती किती सर्वश्रेष्ठ आहे ते आपल्याला जिथे सांगून देतात, पटवून देतात. त्याच्यासाठी पहिल्या चरणामध्ये दोन दृष्टांत खर्च केलेले आहेत आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगत असताना दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. इथं दीपाचाही दृष्टांत देतात आणि तदनंतर साखरेचाही दृष्टांत देतात. हे आपल्यासाठी सुद्धा अत्यंत असे जे महत्वाचे आहेत. कारण दीप हा कसा आहे, सर्वांना तो प्रकाशमय देणारा आहे, अंधकार नष्ट करणारा आहे. त्याचप्रमाणे संत महात्मे सुद्धा आपल्याजवळचं जे अंधकार, अज्ञानमय अंधकार आहे ते घालण्याचं सामर्थ्य संत महात्मे आपल्याला ज्ञानदेन करतात. म्हणून हा दीपाचा दृष्टांत त्यांना जिथे लागू पडतो. आणि सर्वांगी साखर, साखरेचा गुणधर्म काय आहे
गुणधर्म म्हणजे सर्वांना गोड करणं, शेवटी गोड करणं असं म्हणतात. म्हणून माणसाची कटुता, आज माणूस जर खूप कटुतेने वागत असेल तर त्याच्याशी कोण त्याच्या जवळ जाणार आहे मला सांगा. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, माणसाचं बोलणं हे योग्य पाहिजे, माणसाचं बोलणं धर्मयुक्त पाहिजे, माणसाचं बोलणं हे चांगलं पाहिजे, माणसाचं बोलणं हे हिताचं पाहिजे आणि माणसाचं बोलणं हे कल्याणकारी पाहिजे. या सर्व गोष्टींचं बोलणं जे शब्द असतात हे मात्र संत महात्म्यांकडे असतात. म्हणून सांगतात, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे Bye.
असा सज्जनपूर संत महात्मा आपल्याला सदैव भेटावा आणि त्यांचा आपल्याला सहवास लाभावा. वास्तविक दरवर्षाप्रमाणे वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्थान भोसरी या गावठाणामध्ये प्रतिवर्षी मी अनेक ठिकाणी कीर्तनाला जातो, कार्यक्रमाला जातो, पण इथे कीर्तनाला भरायला की एक अंग मात्र वेगळं सळसळतं. लक्षात घ्या. कारण का भोसरीकर महाराजांचं वास्तव्य, सगळ्या संत महात्म्यांचं वास्तव्य आणि त्याचप्रमाणे सर्व श्रोत्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणे तुमचा ह्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे आज हा कीर्तन महोत्सव खूप चांगल्या प्रमाणे होतो. अनेक वर्ष आज आपण जे कीर्तन सेवा आपण गावठाणामध्ये पूर्वी आपण घेत होतो, पण यंदा या वर्षीमध्ये आज या भागातले कार्यसम्राट, या भागातले सन्माननीय व्यक्ती असे आमचे महेशदादा लांडगे यांच्या सहकार्यातनं, यांच्या संपूर्ण मदतीनं आज इतका चांगला मोठा कीर्तन मंडप आज इथं उभा राहिला. लक्षात घ्या. इतका मोठा कीर्तन मंडप उभा राहिला. आज लोकांची बसण्याची सोय त्यांनी करून दिली. वास्तविक आमदार साहेबांना आम्ही जितके धन्यवाद द्यावे तितके हे थोडेच आहेत. वास्तविक आज आमदार अनेक प्रकारे दुसऱ्या कामासाठी खर्च करतात आणि निश्चित करावं, पण ज्याच्यामुळे धर्म आपला टिकून राहतो, संप्रदाय आपला हा वाढतो, संप्रदायाला बळकटी येते, अशा प्रमाणे जर आमदार जर निश्चित रूपाने जर मागे जर असतील तर अजून चांगल्या प्रमाणे समाज या कीर्तनासाठी तो उपस्थित राहील. म्हणून वास्तविक या कीर्तनाच्या माध्यमातून जाहीररित्या आमदारांना जितके धन्यवाद द्यावेत तितके थोडे आहेत. तदनंतर या उत्सवाचे आमचे अध्यक्ष भाऊसाहेबजी लांडे, त्यांचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन आमचं कसं पूर्ण होणार आहे, आणि उपाध्यक्ष आमचे देवीदासरावजी पण आमच्या मागेच इथे दोघे उभे आहेत, आणि ह्या सर्वांचं सहकार्य असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांचं याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव इथे साजरा होत आहे. माझी वाक्पुष्प समर्थांच्या चरणी विनम्रपणे मी अर्पण करतो. माझ्या जितके काही चांगले गुण तुम्हाला दिसतात ते केवळ माझे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत. माझ्यामध्ये जितके काही ते अवगुण दिसतात ते केवळ गुरुबाबांचे आहेत. हे प्रामाणिकपणे मी कबूल करून अशी मी ही सेवा इथे पूर्ण करतो. आज कीर्तनासाठी आमचे गंभीर महाराज आज इथे आलेले आहेत, आणि त्यानंतर आमचे अशोक महाराजसुद्धा दोघंही इथे पकवाजासाठी आलेले आहेत. पंचक्रोशीतली सर्व टाळकरी मंडळी आलेली आहेत. त्यांना मनापासून मी धन्यवाद इथे देऊन आजची माझी सेवा पूर्ण करतो. संयोजकांनी पुढचं त्यांचं मनोगत व्यक्त करावं म्हणून महाराज सांगतात. वैष्णव विचार कीर्तन महोत्सव समिती